इंदिरानगर पोलिसांनी 6 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। बातमी नाशिक येथून। बनावट भारतीय ओळखपत्रांच्या आधारे त्या येथे बेकायदेशीरपणे राहत होत्या। सविस्तर बातमी अशी की दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष फंदे यांना कवठेकरवाडी पांडवलेणी परिसर नाशिक येथे काही बांगलादेशी महिला राहत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली। प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची खात्री करून डीबी पथकाने सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या 6 महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत। शिल्पी मोहम्मद शुकर अली अकबेर उर्फ शिल्पी अकबेर, सौम्या संतोष नायक उर्फ सुल्ताना सच्चीर शेख उर्फ सुल्ताना खातून, वडील जोसिमुद्दीन, मुनिया खातून उर्फ पिंकी उर्फ मुनिया टुकू शेख, सोन्या कपिरुल मंडल उर्फ सोन्या रौफिक शेख, मुक्ता जोलील शेख, शामुली बेगम उर्फ शामुली सुमसूर खान, ढाका बांगलादेश। ताब्यात घेतलेल्या महिलांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांचे बांगलादेशी नागरिकत्वाचे गव्हर्नमेंट ऑफ पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशचे राष्ट्रीय ओळखपत्र नॅशनल आयडी कार्ड मिळून आले। तसेच त्यांच्याकडे भारत सरकारचे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड देखील सापडले। या महिलांना नाशिकमध्ये राहण्यासाठी मदत करणाऱ्या बॉबी आणि लकी उर्फ लिकायत हमीद कुरेशी दोघे राहणार नाशिक यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये आतापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार हे करीत आहेत। वृत्तसंकलन रफिक सय्यद।